उत्रेश्वर देवस्थान केम या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये आपण एक स्टॉल पाहण्यासाठी आलेलो आहे. तर चला तर यांची माहिती आपण घेऊया. तर या ठिकाणी स्टॉल आपण लावलेला आहे. तर हा स्टॉल तर या ठिकाणी दिसतोय, पण ह्या स्टॉलची थोडीशी माहिती सांगा तुम्ही. मी शरद ॲग्रो चेअरमन शरद पवार शेलगावांची तालुका करमाळा. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्याच्या आदेशाखाली किंवा माहितीच्या अधिकाऱ्याच्या साधे मनोज बोबडे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, नेटके साहेब आहेत. संपूर्ण टीम महाराष्ट्र शासनाची शरद ॲग्रोला वेळोवेळी किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी टीम आहे. हे आपले करमाळा तालुक्याचे भाग्य आहे. अधिक माहिती आमचे बोबडे साहेब सांगतात. म्हणजे ह्या योजनेअंतर्गत तुम्ही प्रोसेसिंग युनिट वगैरे घेतलेलं आहे का? हा, ते मनोज बोबडे साहेबांच्या अध्यक्षतेखालीच आम्ही सगळं प्रोसेस करत असतो. ओके. शासनाच्या योजनेतनं ह्याच्यासाठी तुम्हाला किती अनुदान मिळालेलं आहे? 35% अनुदान मिळते. बरं, कितीचा प्रोजेक्ट आहे हा पूर्ण? प्रोजेक्ट आपल्याला 10 लाखापर्यंत ते आपल्याला लोन ही सर्व्हिस आणि त्यांचं सगळं मार्गदर्शन 3.5 लाख रुपये सबसिडी मिळवून देतात. मनोज बोबडे साहेबांचं वेळोवेळी शेतकऱ्यांना शरद ॲग्रोलाच नाही तर करमाळा तालुक्यातलेच नाही तर सोलापूर जिल्ह्याचं पूर्ण मॅनेजमेंट बोबडे साहेब बघतात. आणि महाराष्ट्र राज्यातील सगळेच कृषी अधिकारी ही शरद ॲग्रोच्या ला सहकार्य म्हणजे त्या शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, वेळ काळ न पाहता त्यांना मोलाचं मार्गदर्शन किंवा अनुदान मिळवून देण्यापर्यंत सर्व श्रेय हे कृषी अधिकाऱ्यांच्या चरणी आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याच्या चरणी हे आपण अर्पण करतो. कारण त्यांच्या असल्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. ओके. तुमचं प्रोसेसिंग युनिट आता उभं राहिलंय का? सध्या तर आता आपलं काम चालू आहे स्वराजचं म्हणून. तिथं आपण पूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एक गुणवत्तेची रोपं किंवा माल काढण्यापासून ते फळ प्रक्रिया, लोन, अनुदान आणि सर्व्हिस देण्यापर्यंत सर्व काम हे ह्यांच्या अध्यक्षतेखाली आपण महाराष्ट्र शासनाची योजना ही सर्व श्रेय त्यांनाच जातं. कारण त्यांनी आम्हाला सांगितल्याचं आम्ही फॉलोअप घेऊन पुढे शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम, छोटीशी सेवा करतो आपण. ती अधिक माहिती आमचे मनोज बोबडे साहेब सांगतो. धन्यवाद. सांगा ह्यांची कशा पद्धतीने उभारणी केलेली आहे? ह्यांना आपण केळी प्रक्रिया औषध दिलेला आहे. जोपर्यंत केळीचं डिहायड्रेशन, केळी पावडर बनवणे, केळीच्या चिप्स बनवणे हा व्यवसाय ते करतात. ओके. त्यासाठी आपण 35% अनुदान दिलेलं आहे त्यांना. 10 लाखाला 3.5 लाख रुपये अनुदान दिलेलं आहे. ओके ओके. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हालाही शरद ॲग्रो सारख्या शासकीय योजनांचा लाभ घेऊन एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर स्क्रीनवर मनोज बोबडे सरांचा नंबर दिलेला आहे. तसेच अधिक माहितीसाठी शरद ॲग्रो यांचाही स्क्रीनवर नंबर आहे. या योजनांची माहिती घेऊन आपण आपला नवीन उद्योग व्यवसाय सुरू करावा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.